विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉरच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, यूपीएससी मधून IAS, IPS, IRS सारखी महत्त्वाची पदं जी देश पातळीवरती एका चांगल्या सर्व्हिसेसला रिप्रेझेंट करतात, अशी महत्त्वाची पदं जी आहे त्यांच्यासाठीचं रिक्रुटमेंट यूपीएससी करत असतं। आपण या पदांशी अवेअर असतो, मात्र या पदांच्या व्यतिरिक्त यूपीएससी जवळपास 24 पदं जी आहेत संपूर्णपणे या 24 पदांसाठी रिक्रुटमेंट करतं। आणि याच्यामध्ये केवळ IAS, IPS एवढीच पदं नाहीत, तर ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस, ग्रुप ए सिव्हिल सर्व्हिसेस आणि यासोबतच ग्रुप बी साठी सुद्धा जी काय सिव्हिल सर्व्हिसेस आहे त्यासाठी सुद्धा यूपीएससी रिक्रुटमेंट करतं। आणि ही जी काय विविध पदं आहेत, या विविध पदांचा संपूर्ण आढावा आजच्या या सेशनमध्ये आपण घेणार आहोत। आजच्या सेशनचं आपलं टायटल आहे यूपीएससी मधून भरली जाणारी पदं। आता यूपीएससी मधून जी पदं भरली जातात यांच्या 3 कॅटेगरीज आपल्याला पाहता येतील। ही 3 कॅटेगरीज नक्की कोणत्या आहेत, तर त्याच्यामध्ये पहिली कॅटेगरी आहे ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस, दुसरी कॅटेगरी आहे ग्रुप ए सिव्हिल सर्व्हिसेस आणि तिसरी आहे ग्रुप बी सिव्हिल सर्व्हिसेस। बघा, ग्रुप बी ची ज्या काही पोस्ट आहेत, कदाचित आपण या ग्रुप बी बद्दल अवेअर नसू, मात्र आजच्या सेशन मध्ये आपण नक्की ग्रुप ए सोबतच ग्रुप बी मधून कोणती पदं अशी आहेत की ज्यासाठी यूपीएससी रिक्रुटमेंट करतं याचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीलाच पाहूया की ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये कोणकोणती पदं येतात। आता ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये मुख्यतः 3 पदांचा समावेश होतो। त्याच्यामध्ये आहे IAS म्हणजेच इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, पुढची सर्व्हिस आहे IPS इंडियन पोलीस सर्व्हिस आणि याचबरोबर तिसरी सर्व्हिस आहे IFS इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस। या तिन्ही सर्व्हिसेसला मिळून ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस असं संबोधलं जातं। आता या ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस नंतर इतर जी काय पदं आहेत त्यांचा समावेश ग्रुप ए सिव्हिल सर्व्हिसेस आणि ग्रुप बी सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये होतो। आता ग्रुप ए मध्ये नक्की कोणकोणते सर्व्हिसेसचा समावेश होतो ते पाहूया। याच्यामध्ये इंडियन फॉरेन सर्व्हिस IFS, इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस IAAS, इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिस, इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिस, यासोबतच इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिस, इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिस, इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस, इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरी सर्व्हिस, यासोबतच इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस म्हणजे IRS, इंडियन ट्रेड सर्व्हिस, इंडियन कम्युनिकेशन फायनान्स सर्व्हिसेस, इंडियन पोस्टल सर्व्हिसेस, याबरोबरच इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिस, इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिस, इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजेच RPF। विद्यार्थी मित्रांनो, या ग्रुप ए सर्व्हिसेस नंतर काही ग्रुप बी सिव्हिल सर्व्हिसेस देखील आहेत। कोणत्या ग्रुप बी सिव्हिल सर्व्हिसेस आहेत, तर त्यामध्ये आर्म फोर्सेस हेडक्वार्टर्स सिव्हिल सर्व्हिस, यानंतर डॅनिप्स पॉंडिचेरी सिव्हिल सर्व्हिसेस आणि पॉंडिचेरी पोलीस सर्व्हिसेस। आता थोडक्यात या ग्रुप बी मधल्या सर्व्हिसेस आहेत त्यांचा एक आढावा घेऊयात आणि मग ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस आणि ग्रुप ए सर्व्हिसेस मधली जी काय महत्त्वाची पदं आहेत या महत्त्वाच्या पदांची थोडीशी विस्तृत माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आता या ग्रुप बी सिव्हिल सर्व्हिसेस ज्या आहेत याच्याबद्दल आपण तितकेसे अवेअर नसतो, कारण आपण मुख्यतः IAS, IPS, IRS या पदांविषयी किंवा फार तर फार IFS जे आहे यांच्याविषयीची आपल्याला बरीचशी माहिती असते। आता ग्रुप बी मधून जी पदं भरली जातात त्याच्यामध्ये पहिलं पद आहे आर्म फोर्सेस हेडक्वार्टर्स सिव्हिल सर्व्हिस। आता याच्यामध्ये आर्म फोर्सेस जे आहेत त्यांच्यामधलं जे काय प्रशासकीय काम आहे, तर त्या प्रशासकीय कामाच्या संदर्भामध्ये या पोस्ट मधून निवड होते आणि त्यामध्ये निवड झालेले जे काय अधिकारी आहेत तर ते तिथलं प्रशासकीय काम सांभाळतात। यानंतर ही दुसरी जी सर्व्हिस आहे याचा लॉंग फॉर्म जर आपण पाहिला तर त्यामध्ये दिल्ली अंदमान निकोबार आयलंड सिव्हिल सर्व्हिसेस, याचाच अर्थ दिल्ली आणि अंदमान निकोबार सारखी जी काय बेटं आहेत तर तिथं दिल्ली सोबतच अंदमान निकोबार बेटांमध्ये जे काय प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड होते त्यांच्यासाठीचं रिक्रुटमेंट हे ग्रुप बी सिव्हिल सर्व्हिसेसच्या माध्यमातून होतं। आणि यामध्ये सिलेक्ट झालेले अधिकारी जे आहेत त्यांचं असिस्टंट कलेक्टर या पोस्टवरती त्यांचं सिलेक्शन होतं आणि तिथला कारभार जे आहे तर ते पाहत असतात। यानंतर ही जी दुसरी पोस्ट आहे याच्यामध्ये पुन्हा दिल्ली अंदमान निकोबार आयलंड पोलीस सर्व्हिसेस, मात्र याच्यामध्ये दिल्ली सोबत अंदमान निकोबार, दादरा नगर हवेली आणि इतर जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांच्यासाठीचं पोलीस प्रशासन जे आहे त्याचं रिक्रुटमेंट या पोस्टच्या माध्यमातून होतं आणि या पोस्टमधून सिलेक्ट झालेले अधिकारी
या सगळ्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये कामकाज पाहत असतात, प्रशासकीय कामकाज पोलीस सर्व्हिसेस मधलं पाहत असतं. यानंतर पॉंडिचेरी हा केंद्रशासित प्रदेश आहे, तर त्यासाठी सेपरेट सिव्हिल सर्व्हिस च्या माध्यमातून रिक्रुटमेंट होते आणि पॉंडिचेरी पोलीस सर्व्हिसेसच्या माध्यमातून देखील त्याचं वेगळं रिक्रुटमेंट होत असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ग्रुप बी सिव्हिल सर्व्हिसेस युपीएससीच्या माध्यमातून ज्या ग्रुप बीच्या पोस्ट भरल्या जातात तर त्यांची माहिती आपल्याला इथं मिळेल. यासोबत आता आपण ज्या ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस आहेत आणि सोबत ग्रुप ए मधल्या महत्वाच्या ज्या काही सिव्हिल सर्व्हिसेस आहेत त्यांचा एक आढावा घेणार आहोत. सुरुवातीलाच ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस मधली महत्वाची पोस्ट आहे IAS. याचाच अर्थ इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. मराठीमध्ये आपण जर विचार केला तर भारतीय प्रशासकीय सेवा. आता ही भारतीय प्रशासकीय सेवा युपीएससी मधली सगळ्यात महत्वाची पोस्ट आहे. IAS होण्यासाठी अनेक मुलं धडपडत असतात आणि त्यांचं स्वप्न जे आहे अधिकारी होण्याचं म्हणजेच IAS होण्याचं स्वप्न पोराशी बाळगून युपीएससीची तयारी सुरू करत असतात. IAS मध्ये सिलेक्शन झालं की आपल्याला जिल्हा स्तरावरती जिल्हा प्रशासकीय अधिकारी म्हणून आपली नेमणूक होते आणि जिल्हा कलेक्टर सोबतच इतर जे काही सचिवालय असतील किंवा विविध विभाग असतील याच्यामध्ये उपसंचालक, संचालक अशा दर्जाच्या ज्या काय पोस्ट आहेत याच्यामध्ये आपलं सिलेक्शन किंवा निवड होत असते आणि तिथं काम करण्याची एक संधी आपल्याला IASच्या माध्यमातून भेटत असते. IAS अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर लभासना म्हणजेच लाल बहादूर शास्त्री ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अकॅडमी जी आहे तर त्या प्रशासकीय प्रबोधिनी त्या ठिकाणी IAS अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग जे आहे ते ट्रेनिंग संपूर्णपणे पार पडतं आणि त्या ट्रेनिंग नंतर त्यांना प्रत्यक्ष जॉईनिंग जे आहे तर ते केडरनुसार वेगवेगळ्या राज्यांमध्ये मिळत असतं आणि त्या राज्यांमध्ये मग त्यांना पुढची प्रशासकीय सेवा जी आहे तर ती प्रशासकीय सेवा ते देत असतं. यानंतर दुसरी महत्वाची पोस्ट आहे ती आहे IPS. ही सुद्धा एक मोस्ट डिमांडिंग पोस्ट आहे. याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना वर्दीची क्रेज असते तर यांना ती पोस्ट ड्रीम पोस्ट म्हणून ते त्याच्याकडे पाहत असतात. इंडियन पोलीस सर्व्हिसेस मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल पोलीस अकादमी हैदराबाद या ठिकाणी यांचं ट्रेनिंग होतं आणि त्यानंतर त्यांचं वेगवेगळ्या केडरमध्ये जे पोस्टिंग आहे ते होत असतं. IPS मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला जिल्हा स्तरावरचं पोलीस प्रशासनाचं कामकाज पाहावं लागतं. याच्यामध्ये SP आणि त्याच्यानंतरच्या प्रमोटिंग ज्या काय पोस्ट आहेत मग त्याच्यामध्ये IG आहे, DIG आहे, IG आहे, DG, ADG सारख्या पोस्ट ज्या आहेत तर त्याच्यामध्ये खूप चांगलं करिअर जे आहे करण्याची संधी त्या IPS या पोस्टच्या माध्यमातून भेटत असते आणि या पोस्टची सुद्धा IAS नंतर तितकीच क्रेज असलेली आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर पुढची पोस्ट आहे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. आपल्या ज्या ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत, ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस त्यातली तिसरी पोस्ट आहे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट आणि क्लायमेट चेंजच्या अंतर्गत या पोस्ट येत असतात आणि याच्यामध्ये IFS अधिकारी ज्यांची निवड होते तर ते वन विभागामध्ये फॉरेस्ट मिनिस्ट्रीच्या अंतर्गत जिल्हा स्तरावरचं प्रशासन जे आहे तर ते पाहत असतात. ही सुद्धा खूप चांगली ऑल इंडिया सर्व्हिसेस असणारी एक पोस्ट आहे आणि याला सुद्धा आपल्या UPSC मध्ये एक चांगलं स्थान असलेलं दिसून येतं. यानंतर ज्या ग्रुप ए सर्व्हिसेस आहेत, ग्रुप ए सिव्हिल सर्व्हिसेस त्याच्यामधली एक महत्वाची पोस्ट आहे IFS. IFS म्हणजेच इंडियन फॉरेन सर्व्हिस. या इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये सिलेक्शन झालेले अधिकारी जे आहेत यांना हाय कमिशनर किंवा जे काय राजदूत असतात, अँबॅसेडर अशा स्वरूपाचं कामकाज जे आहे पाहावं लागतं. प्रमोशननी पुढे ते मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स जे आहे परराष्ट्र मंत्रालय त्याच्यामध्ये सचिव स्तरावरती देखील काम करू शकतात आणि भारत आणि इतर देश यांच्यामधली जे काय एंगेजमेंट आहे किंवा भारतातले जे काय नागरिक इतर देशांमध्ये राहतात त्यांच्याशी संदर्भात हे संपूर्ण कामकाज असतं आणि खूप चांगली अशी पोस्ट आहे. प्रेस्टिजियस पोझिशन असते आणि खूप चांगल्या सेवा ज्या आहेत किंवा प्रिव्हिलेजेस जे आहेत ते या सर्व्हिसेसमध्ये मिळत असतात आणि अशा प्रकारे हे IFS इंडियन फॉरेन सर्व्हिस ही सुद्धा खूप चांगली अशी सर्व्हिस असलेला आपल्याला दिसून येतं. यानंतर इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस, भारतीय महसूल सेवा असं देखील म्हटलं जातं. IAS IPS नंतर IRS कडे जाण्याचा अनेक विद्यार्थ्यांचा कल असतो आणि IRS मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना जे काय महसुलाशी रिलेटेड जे काय कर आहेत, विविध कर GST आहे, इन्कम टॅक्स आहे किंवा या संदर्भातले वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत त्याच्यामध्ये जिल्हा स्तरावरचं कामकाज जे आहे प्रशासकीय कामकाज
ते पार पाडत असतात आणि ही सुद्धा एक चांगली पोस्ट IRS कडे चांगली पोस्ट म्हणून पाहिलं जातं. यानंतर इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिसेस. आता ही एक चांगली पोस्ट या अर्थाने आहे की ही पोस्ट डायरेक्टली कॅगच्या अंतर्गत येत असते आणि याचं कामकाज काय असतं तर सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणजे जे काय सार्वजनिक उपक्रम आहेत यांचं ऑडिटिंग करण्याचं अतिशय महत्त्वाचं काम जे आहे तर या सर्व्हिसेसचं असतं आणि त्यामुळंच एक चांगली सर्व्हिस म्हणून याच्याकडे देखील पाहिलं जातं. डिरेक्टली कॅगच्या अंतर्गत ही सर्व्हिस येत असल्यामुळं एक चांगली सर्व्हिस म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. यानंतर इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिस. आता जसं इतर अकाउंट विभाग आहे तसं डिफेन्सचं सुद्धा अकाउंट किंवा अकाउंटशी रिलेटेड प्रशासकीय कामकाज पाहण्याच्या संदर्भातली ही सर्व्हिस आहे. मग ही सर्व्हिस कशाचं कामकाज करते तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BRO आहे, त्यानंतर डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO आणि इतर ज्या काही संस्था आहेत डिफेन्सशी रिलेटेड तर त्यांच्या अकाउंटशी रिलेटेडचं जे काही काम आहे तर ते काम या सर्व्हिसेसच्या माध्यमातून येणारे अधिकारी पाहत असतात किंवा ही सर्व्हिस त्याच्याशी रिलेटेड कामकाज पाहत असते आणि त्यामुळं ज्यांचं डिफेन्समध्ये जाण्याचं स्वप्न अपुरं राहिलेलं आहे मात्र तरीही डिफेन्सशी कनेक्ट राहण्याचा आणि डिफेन्समध्ये काम करण्याचा एक चांगली संधी या पोस्टच्या माध्यमातून जे आहे ते आपल्याला मिळू शकते. यानंतर पुढे आहे इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस. आता इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसचं कामकाज काय असतं तर शासन आणि जनता यांच्यामधला दुवा म्हणजे शासनाच्या ज्या काही योजना आहेत, शासनाचे जे काही डिक्लेरेशन आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम म्हणून ही इन्फॉर्मेशन सर्व्हिस काम करत असते. आणि मग यातून सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला दूरदर्शन DD आहे, PIB आहे, यासोबत ऑल इंडिया रेडिओ सारख्या संस्थांमध्ये एका चांगल्या पोझिशनवरती आपल्याला काम करता येतं आणि त्या माध्यमातून शासन आणि जनता यांच्यामधला दुवा म्हणून त्या संबंधीचं कामकाज आपण पाहू शकतो आणि त्यामुळं इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस सारखी एक चांगली सर्व्हिस म्हणून आपण याच्याकडे पाहू शकतो. त्यानंतर इंडियन पोस्टल सर्व्हिस आहे. आपल्याला माहित आहे की ग्रामीण भागामध्ये पोस्ट ही मागच्या काही वर्षांमध्ये किंवा काही दशकांमध्ये अगदी सर्वसामान्य माणसाच्या जीवनातली खूप महत्त्वाची गोष्ट होते किंवा खूप जवळची अशी भावनिक अशी गोष्ट होती. कारण मोबाईलचा युग अवतरण्यापूर्वी जे काय संदेशांची देवाणघेवाण आहे तर ती पत्रव्यवहाराच्या माध्यमातून होत होते. यासोबत बँकेनंतर आपल्या ठेवी सुरक्षित ठेवण्याचं ठिकाण म्हणजे सुद्धा पोस्टाकडे पाहिलं जात होतं. आता अनेक ऑप्शन्स जे आहेत ते अवेलेबल झाल्यामुळे पोस्टाचं महत्त्व कमी झालेलं आहे. मात्र सर्वसामान्यांच्या अगदी जवळचं, हृदयाच्या जवळचं ठिकाण जर पाहिलं किंवा कोणतं सरकारी ऑफिस असेल तर ते होतं पोस्ट. कारण हे माणसांना जोडणारं खूप चांगलं माध्यम पोस्टाच्या माध्यमातून पोस्टमन करत असत आणि याच पोस्टाशी रिलेटेड जे काय जिल्हा स्तरावरचं कामकाज आहे तर ते सांभाळण्यासाठी ही इंडियन पोस्टल सर्व्हिसेस मधून नियुक्ती केली जाते. आणि मग पोस्टाशी रिलेटेड कुरिअर्स असतील, बँकिंग असेल किंवा इतर जे काही सेक्शन आहेत तर यांच्याशी संदर्भातलं कामकाज हे प्रशासकीय अधिकारी पाहत असतात आणि त्या इंडियन पोस्टल सर्व्हिसेस मधून आपली निवड ही जिल्हा स्तरावरचं पोस्टाचं कामकाज सांभाळण्यासाठी इंडियन पोस्टल सर्व्हिसेसच्या माध्यमातून होत असते. यानंतर रेल्वेच्या संदर्भात सुद्धा एक 3-4 सर्व्हिसेस आहेत तर त्या आपण एकत्र केलेल्या आहेत. याच्यामध्ये इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिस, रेल्वेच्या अकाउंटशी संदर्भात कामकाज या सर्व्हिसेसच्या माध्यमातून पाहिलं जातं. नंतर इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिसेस, इंडियन रेल्वेचं जे काही ह्युमन रिसोर्स आहे तर त्यांना हाताळण्याचं त्यांच्याशी रिलेटेड प्रशासकीय कामकाज आहे तर ते पाहिलं जातं या सर्व्हिसेसच्या माध्यमातून. त्यानंतर इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस आहे. इंडियन रेल्वे ट्रॅफिक मॅनेजमेंटच्या संदर्भात संपूर्ण कामकाज जे आहे ते पाहते. यासोबत रेल्वे प्रोटेक्शन फोर्स RPF, आपण RPF जवान जे आहे ते पाहत असतो रेल्वेवरती, रेल्वे स्टेशनवरती गेल्यानंतर तर त्यांच्याशी संदर्भात जे काय उच्चपदस्थ अधिकारी आहेत, क्लास 1 ऑफिसर आहेत तर त्यांची नेमणूक या RPFच्या माध्यमातून किंवा या सर्व्हिसेसच्या माध्यमातून होत असते. आणि रेल्वेशी रिलेटेड या वेगवेगळ्या सर्व्हिसेस ज्या आहेत तर त्यांच्यासाठी ची रिक्रुटमेंट सुद्धा UPSC मार्फत या सर्व्हिसेस मधून होत असते. ज्यांना रेल्वे खात्यामध्ये काम करायचं आहे किंवा रेल्वे जवळची वाटते, रेल्वेमध्ये आपण जॉब करायला पाहिजे अशा स्वरूपाचं त्यांचं मत असेल तर त्यांनी या सर्व्हिसेसचा विचार करायला काही हरकत नाही. या सर्व्हिसेसच्या माध्यमातून ते रेल्वेशी जोडले जाऊ शकतात आणि त्यातलं प्रशासकीय कामकाज आहे ते प्रशासकीय कामकाज या सर्व्हिसेसच्या माध्यमातून आपल्याला पाहता येईल. विद्यार्थी मित्रांनो,
आज आपण यूपीएससीच्या माध्यमातून जी विविध 24 पदांसाठी सिलेक्शन प्रोसिजर राबवली जाते, या प्रक्रियेमध्ये ऑल इंडिया सर्व्हिसेस, ग्रुप ए सिव्हिल सर्व्हिसेस आणि ग्रुप बी सिव्हिल सर्व्हिसेसची रिक्रुटमेंट यूपीएससी करत असतं. या सर्व पदांची माहिती आपण घेतली. यासोबत काही महत्त्वाची जी पदं होती, या महत्त्वाच्या पदांची विस्तृत माहिती या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतलेली आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.